तर आचार्य भगवान काय म्हणतात, रत्नत्रयामध्ये प्रयत्नशील होणे चारित्र्य आहे आणि आगमामध्ये चारित्र्याचं सार आराधना सांगितलेलं आहे. आणि सगळ्या आगमांचा सार काय असेल तर आराधना आहे. का? कारण की आगम सुद्धा चारित्र्याचं सार आहे म्हणून सांगितलं आहे. म्हणजे सगळ्याचं सार काय झालं, सगळ्या आगमाचं सार काय झालं तर आराधना झाल्या. आणि आराधना म्हणजे कुठे, सम्यक दर्शन आराधना, सम्यक ज्ञान आराधना, सम्यक चारित्र्य आराधना आणि सम्यक तप आराधना, ह्या चार. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. जसं उदाहरण काय आहे, जसं भोजन जर पोट भरायचं असेल आणि आमचं शरीर चालायचं असेल तर एक कोणता पदार्थ खाऊन होणार नाही. नुसता भात खाल्लं तर पोट भरणार नाही, नुसतं भाजी खाल्ली तर पोट भरणार नाही, नुसतं भाकरी खाल्ली तर पोट भरणार नाही, किंवा नुसतं सार पिले तर पोट भरणार नाही, दूध पिले तर नुसतं पोट भरणार नाही. तर आहारामध्ये ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या खाल्ल्यानंतर पोट भरणार आहे आणि शरीर चालणार आहे. तसं या एक आराधनानं होणार नाही. तर सगळ्या चारही आराधना केल्यानंतर निश्चितरूपानं कर्माचा बंध तुटणार आहे आणि आम्हाला मोक्ष मिळणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही जीवनामध्ये हे चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे जीवनामध्ये ह्या गोष्टी जर करायच्या असतील तर सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रकारच्या आराधना आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आणि इथं आचार्य भगवान आता पुढच्या गाथेमध्ये काय सांगतात, मरण समय भी आराधना हो की विराधना अनंत संसार का कारण आहे. मरण होत असताना सुद्धा जर आराधना आमच्या निघून गेल्या तरी अनंत संसार आम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे मरणाच्या वेळी बी सोडायचं नाही त्यांना त्या आराधना, चार आराधना. ते काय सांगायला बघूया आता. चतुरंग प्रपाल्यापि चिरकाल मधुशनम विराध्य मिरियामानाना मनंता कती संस्कृती. तर इथं आचार्य भगवान काय म्हणले आहेत, आचार्य भगवान इथं म्हणतात की चिरकालपर्यंत सम्यक्त्व, ज्ञान, चारित्र और तप इन चारों आराधनाओं का अतिचार रहित पालन करने भी यदि कोई मुनिराज मरण काल में उन आराधनाओं की विराधना करके मरते हैं तो उनके अनंत काल पर्यंत संसार परिभ्रमण होता है, ऐसे जिनेंद्र देवनी कहा है. म्हणजे कोणी मुनी आहेत, समजा एक मुनी महाराज आहेत, त्यांनी सम्यक्त्व, ज्ञान, चारित्र आणि तप आयुष्यभर अतिचार रहित चारी आराधना पाळल्या, परंतु समाधी मरण विवेक नाही हे सगळं सोडून त्या आराधनांची विराधना केली तरी सुद्धा त्यांना अनंत संसार भोगायला लागणार आहे. परत संसार मी काल परवा दिवशी म्हणलो नाही काय, शेवट साधणं बी महत्वाचं आहे. आयुष्यभर बी पाळायला पाहिजे आणि शेवट बी साधायला पाहिजे. मी परवा म्हणलं, जसं विद्यार्थ्याची परीक्षा कशामध्ये होते, वार्षिक परीक्षेमध्ये. शेतकऱ्याची परीक्षा सुगीमध्ये होते, व्यापाऱ्याची परीक्षा दिपाळीत होते, श्रावकांची परीक्षा चातुर्मासात होते आणि साधूची परीक्षा मरणामध्ये होत्या. मरण व्यवस्थित साधलं तर सगळं आहे ना, समाधी मरण महोत्सव. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये आयुष्यभर बी ह्या चारी आराधनांची साधना करायला पाहिजे आणि मरताना सुद्धा या आराधना सोडता कामा नये. मी सम्यक्त्वाची आराधना करतोय, मी सम्यक ज्ञानाची आराधना करतोय, मी सम्यक चारित्र्याची आराधना करतोय आणि मी सम्यक तपाची आराधना करतोय, ही भावना करून जेवढं आपल्याला साधता येईल निर्विकल्पपणे साधना आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. जीवनात बाकीचं काही केलं नाही तर चालतंय, परंतु हे करायला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी जर सांगितलं असेल की शेवटच्या समयाला आयुष्यभर सगळं आचरण करून शेवटच्या समयाला सुद्धा ते आचरण सोडता कामा नये. आज मला सांगा, आम्ही दीक्षा घ्यायलोय, दीक्षेची आराधना करू, ते कशासाठी करलोय, शेवट दिवस गोड व्हावं म्हणून. आत्ता जी साधना चालू आहे, उपास तापास, एकासन किंवा केशलोच, काय आराधना जे काय करेल, किंवा दशलक्षण लोपीचे उपास, कुठले उपास, काय एकासन, काय त्याग, हे सगळं जे करले ते नाही शेवटला समाधी मरण चांगलं व्हावं म्हणून करलोय. ही गोष्ट आहे. आयुष्यभर जे आराधना केली जाते, आयुष्यभर जे धर्माचं चारित्र्य केले जाते, ते शेवटचं समाधी मरण व्यवस्थित व्हावं म्हणून केले जाते. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये आयुष्यभर, बरेच जण म्हणतात काही फक्त असंख्य जीवामध्ये एक एक जीव असे असतात की आयुष्यभर धर्म न करता किंवा चारित्र न करता त्यांचं समाधी मरण बी चांगलं होते. त्यांचं पुण्याचा उदय जास्त असते म्हणून. तसे एक दोन असतात. सगळ्यांनी मग मी बी तसं करतो, शेवटला तेवढं साधतो, आयुष्यभर काय करणार नाही असं होईल, सगळ्यांना होणार नाही. ते काही पुण्यशाली जीव भावाभावामध्ये त्यांनी साधना केलेली असते म्हणून त्या पुण्याच्या जीवामध्ये त्यांना शेवटला तसं साधतंय.
परंतु सगळ्यांना साधना नाही. सगळ्यांनी आयुष्यभर बी धर्माची साधना करायला पाहिजे आणि शेवटला सुद्धा मरण महोत्सव म्हणजे समाधीची साधना करायला पाहिजे, तर ते होणार आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवंत सांगणार आहेत, निर्दोष और सदोष चारित्र पालन में महान अंतर है. निर्दोष आणि सदोष, दोषरहित आणि दोषानं रहित चारित्र पालण्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे म्हणून सांगतात. पुढच्या गाथेमध्ये काय सांगतात बघूया. समिती गुप्ती संज्ञान दर्शनादी त्रयेशिनाम प्रवर्तितापा वादानाम जायते महदंतरम. आचार्य भगवान इथे सांगाले की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और समिति गुप्ती आदि चारित्र रूप रत्नत्रय की निर्दोष प्रवृत्ति करने वाले एवं अपवाद रूप अर्थात अतिचार युक्त प्रवृत्ति करने वाले साधुओं में महान अंतर है. काय सांगल्यात, जे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, समिती गुप्ती आदि चारित्र हे जे निर्दोष म्हणजे दोषरहित चारित्र पालन करणार आहेत त्या गुरूंच्या मध्ये आणि अतिचार युक्त सदोष जे चारित्र्याचं पालन करणार त्या साधूंच्या मध्ये अंतर आहे म्हणून सांगितलंय. आता काय अंतर आहे हे पुढच्या प्रश्नामध्ये विचारणार आहेत. एक काय माहिती काय, काही ठिकाणी अष्टप्रवचन मातृका ज्या सांगतात त्या अष्टप्रवचन मातृकामध्ये 5 समिती आणि 3 गुप्ती सांगितले. काही ठिकाणी आचार्य भगवंतांनी 5 समिती आणि 3 गुप्तींना अष्टप्रवचन मातृका म्हणलेलं आहे. 5 समिती आणि 3 गुप्तींचं पालन करणे म्हणजे अष्टप्रवचन मातृका, अष्टप्रवचन. आणि तेवढ्यावर सुद्धा नाही मोक्ष मिळू शकतो. कारण की मला सांगा, अष्टप्रवचन मातृकावर मोक्ष प्राप्त होऊ शकतो हे आचार्य भगवंतांनी सांगितले. कारण की ते अष्टप्रवचन मातृका म्हणजेच 5 समिती आणि 3 गुप्ते म्हणजे चारित्र. तेवढ्यावर सुद्धा 11 अंग 14 पूर्वाचं ज्ञान होऊन त्याच भावातनं केवळ ज्ञान प्राप्त करू शकतो तो. परंतु आता पंचम कालात हे होणार नाही. चतुर्थ काल पाहिजे, तीर्थंकरांचा काल पाहिजे, या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळं काय सांगितलेलं आहे, जे सदोष चारित्र्याचं पालन करतात त्यांच्यामध्ये आणि निर्दोष चारित्र्याचं पालन करतात त्या साधूंच्यात महान अंतर आहे, जमीन आसमानचा फरक आहे म्हणून सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात, इस महदंतरम अर्थात महान अंतर के कितने अर्थ निकल सकते हैं. म्हणजे महान अंतर हा शब्द जो वापरला आहे त्याचे किती अर्थ निघतात हे विचारले. उत्तर, समिति गुप्ती रूप सम्यक चारित्र, सम्यक ज्ञान एवं सम्यक दर्शन अर्थात रत्नत्रय की निर्दोष तथा सदोष प्रवृत्ति करने वाले साधुओं में जो महान अंतर कहा गया है, उस महान अंतर के 2 अर्थ हो सकते हैं. ते काय सांगतात, समिति गुप्ती रूप सम्यक चारित्र आणि सम्यक ज्ञान सम्यक दर्शन याचे रत्नत्रय जे निर्दोष प्रवृत्ती करणारे आणि सदोष प्रवृत्ती करणाऱ्या साधूमध्ये महान अंतर आहे. ते 2 अर्थ त्याचे सांगितले. त्या महान अंतरचे 2 अर्थ काय. पहिला अर्थ काय आहे, रत्नत्रय में निर्दोष प्रवृत्ति करने वाले साधु मोक्ष प्राप्त कर सकते हैं, यहाँ तक कि उसी भव से मोक्ष जा सकते हैं, किंतु सदोष प्रवृत्ति करने वाले को मोक्ष की प्राप्ति कदापि नहीं हो सकती. दोनों में यह महान अंतर है. पहिला अंतर काय आहे की रत्नत्रयाचे निर्दोष प्रवृत्ती करणारे साधू आहेत ते मोक्षाला प्राप्त करू शकतात. एवढं त्यांनी प्राप्त करतात त्या भावातून सुद्धा मोक्ष मिळवू शकतात. निर्दोष रत्नत्रयाचं आणि या चारित्र्याचं पालन करणारे साधू. परंतु नाही जे सदोष दोषासहित नाही प्रवृत्ती करणारे साधू ते कधीच मोक्षाला प्राप्त करू शकत नाही. या भावातून सोडा तर कधीच. हे पहिलं अंतर आहे. दुसरं अंतर काय सांगतात, सल्लेखना ग्रहण कर मरण काल में जो साधु शुदा तृषादि परिचयों से घबरा कर या परिचय आदि के भय से रत्नत्रय में बार बार दोष लगाते हुए संकलेश परिणाम करते हैं, उनका कुछ कम अर्धपुद्गल परावर्तन काल प्रमाण उत्कृष्ट अंतर हो सकता है. अर्थात मरते समय रत्नत्रय से च्युत होकर पुनः उतना काल व्यतीत होने के पश्चात ही वे रत्नत्रय प्राप्त कर सकेंगे. म्हणजे काय, दुसरं काय कारण सांगितलेलं आहे, ज्यांनी सल्लेखनं ग्रहण केलेले आहे त्या सल्लेखनं ग्रहण केलेल्या कालामध्ये शुद्धा तृषादी परिचयांना घाबरून ते काय करतात, आपल्या रत्नत्रयामध्ये दोष लावतात आणि संकलेश परिणाम करतात. ते संकलेश परिणाम केल्याने काय करतात,
त्या भावातनं किंवा 1-2 भावात किंवा 3-4 भावात किंवा 48 भावात मोक्षाला जाणारे ते अर्ध पुद्गल परावरपर्यंत संसारामध्ये अडकतात दोष लावल्यामुळं. एवढं दोषाचं हे आहे कारण सांगितले. त्यावेळी समाधी चांगली चालू आहे परंतु काही कारणास्तव नाही त्यांनी संकलेश परिणाम करून म्हणजे दोष लावून घेतात रत्नत्रयमध्ये. तर त्या रत्नत्रयमुळे अर्ध पुद्गल परावर्तन कालापर्यंत त्या परावर्तन कालापर्यंत नाही ते नाही संसारामध्ये परिभ्रमण करतात. आणि शेवटला ज्यावेळी अर्ध पुद्गल परिवर्तन काळ पूर्ण व्हायला येणार आहे त्यावेळी रत्नत्रय प्राप्त करून त्यांनी मोक्षाला जाणार. म्हणजे मरताना रत्नत्रयपासून बाजूला होऊन पुन्हा तेवढा काळ अर्धपुद्गल परावर्तन काळ पूर्ण होऊसपर्यंत ते रत्नत्रयाला धारण करणार नाहीत. आणि पूर्ण व्हायच्या काही समयामध्ये किंवा मध्ये आधी कधीही रत्नत्रयाला प्राप्त करून ती मोक्षाला जाऊ शकतात. आणि अर्धपुद्गल परावर्तन काळसुद्धा कधी असंख्यात आहे किंवा अनंत आहे. एवढा तो काल आहे. जरी संसाराच्या अपेक्षेने ते कमी असलं तरी बाकीच्या गोष्टीच्या अपेक्षेने जास्त आहे ना. त्यामुळं आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीही की नाही रत्नत्रयामध्ये त्याच्या पुढे जाऊन समिती गुप्ती आणि चारित्र्यामध्ये दोष लावून घ्यायचे. जेवढं निर्दोष पाळता येईल तेवढं निर्दोष पाळणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही बी आमच्या जीवनामध्ये या निर्दोष याचं पालन करणं आवश्यक आहे. आता उद्याच्या दुपारच्या भागामध्ये आचार्य भगवान आराधनाचं जर फळ आहे ते काय आहे ते उद्या दुपारच्या भागामध्ये सांगणार आहेत. नमस्तु. स्वाध्याय निष्ठापन क्रियेम पूर्वाचरण कमेन सकगम शासम भावपूजा वंदना सवसमेतम श्रीमत्सी श्रुतभक्ती कायोत्सर्गम करोम्यहम.